आपण आता निघालो दिवस तिसरा आणि आपण आता निघालेलो आहोत वाशिमसाठी. दुपारचा हॉल्ट आपला वाशिमला आणि नंतर आम्ही मग रात्रीचा हॉल्ट अडगावला. आणि टोटल आजचा प्रवास फक्त 15 किलोमीटर आहे. रेस्ट चालू आहे आणि इकडे हा ब्लॉग एडिट करतोय. हा काय करतोय माहित नाही. ओ सोनू झोपला. सोनू आलाय. काकींनी आपल्यासाठी नाश्ता आणलेला सकाळी आणि आता दोघं पण निघतात परत घरी जायला. थँक्यू काकी. साईराम. चला. हो एकदम व्यवस्थित. थँक्यू साईराम. व्यवस्थित जा. आजच्या पिढीमध्ये तुम्ही लोक एवढे साई सेवा करता हेच खूप महत्वाचं आहे. देवाचं नाव आहे. धन्यवाद नाश्ता आणून दिल्याबद्दल. पण मस्त होते पोहे. चालेल काकी. ओके चला बाय बाय. अजून आपण दुपारच्या हॉल्टला पण नाही पोहोचलो. 2 किलोमीटर बाकी आहे दुपारचा हॉल्ट आणि पालखी निघायचा पण टाईम झाला आहे. पालखी 5 वाजता निघणार आहे. वाजलेत 4:45. तो पटापट जेवढं होतं तेवढं आपण जातो आहे. आणि आपल्यासोबत आहे आपला भाऊ. चला पटापट जाऊया पालखीवर. खांद्यावर घ्यायची आज काही करून. सो धावत पळत चाललो आम्ही. भेटतोय तुम्हाला पुढे. आम्ही आता सँडविच खायला बसलो आहे. इकडे फूड हब मॉल आहे म्हणून. कसा आसनगावच्या पुढे. कारण की आमच्याकडनं पालखी मिस झाली आहे आणि हॉलला 5 मिनटं लेट पोचलो. त्याच्यामुळे पालखी फटाफट झाली आहे. खूप लवकर पालखी पळवली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता फूड हब मॉलला बसलो आहे. रात्रीचा हॉल्ट आहे 6 किलोमीटर लांब इकडून. त्यानंतर आता सर्व पूर्ण ग्रुप येणार आहे साहेबिया. तो पण पाठीमागेच चालतो आहे. आता आम्ही फक्त इकडे हर्ष आहे. हो तुझं नाव? मनीष आहे. निमेश आहे. हा आमच्यात सर्वात लहान पोरगा हा आहे 15 वर्षाचा. 16 वर्षाचा आहे. आणि तू? 16. हा पण 16 वर्षाचा आहे. लहानपणापासून आवड आहे त्यांना साई पदयात्रा करायची. बघा रिव्ह्यू प्लीज. सँडविचचा रिव्ह्यू दे. रिव्ह्यू दे. कसा आहे सँडविच? वाजल्यात 11 आणि आपण आता चालायला घेतलाय. जवळजवळ 5 ते 6 तास आपण आराम केलाय शहापूरच्या मॅकडीमध्ये. आणि आपल्यासोबत चिल्ली बिल्ली गँग आहे. 16 वर्ष 17 वर्ष आपल्याला जेवण उभं आहे. बाकीचे आहेत पुढे वागेल सगळे. 10 किलोमीटर आहे इकडून आणि आपण आत्ताशी आसनगावला आहे आणि आडगावचा हॉल्ट आहे. सो आपण जाऊया. पोचायला आपल्याला 1 ते 1.5 वाजणार. कारण की 11 वाजले तरी आपण हॉल्टवरून निघालो नव्हतो. नाश्ता करायला जिकडे थांबलेलो आता निघालो आहे. चला बारक्यांनो. ओम साईराम. आपण पण आता झोपायला जागा. जेवलो आणि बाबांचं पहिले येऊन पहिले दर्शन घेतलं आणि मग जेवलं आणि आता आपण जागा झोपायला. वाजले 3. ऑलरेडी लेट झाला आहे. परत सकाळी 6 वाजता पालखीचं पण निघायचं आहे. दिवससुद्धा संपला. दिवस तिसरासुद्धा संपलेला आहे आणि आता बघता बघता दिवस 3 कसा संपला समजला नाही. पण ठीक आहे. आणि आजचा हॉल्ट आहे अडगावला आणि उद्या आपण कसाऱ्याच्या घाटाच्या पायथ्याशी जाणार आहोत. उद्याचा रात्रीचा हॉल्ट आहे. सो आता आपण फटाफट जाऊया, फ्रेश होऊया, झोपूया आणि सकाळी पुन्हा भेटूया. ओम साई. साईमाय सकाळ
आज दिवस 4था. 3 दिवस कसे संपले हे समजलं नाही आहे, जरा पण नाही समजलं आम्हाला. दिवस 4था पण चालू झाला आहे, तो त्याचा पण प्रवास सुरू केला आम्ही आडगाव ते कसारा घाट पायथ्यापर्यंत. पहिला हॉल्ट आहे आमचा पीरबाबा दर्गा. वाजले 8 आणि प्रचंड ऊन आहे. 8 वाजता तुम्ही बघू शकता की त्या रोडला काहीच नाही आहे. आणि त्यात बाकीचे पुढे मागे आहेत सर्व. माझ्यासोबत 4 चालत आहेत आणि बाकीचे 2 पुढे आहेत. सो भेटू आपण पुढे. खर्डी 12 किलोमीटर आपला दुपारचा हॉल्ट खर्डी आहे. 12 किलोमीटर अजून चालायचं आहे दुपारच्या हॉल्टपर्यंत. रात्रीचा पण तेवढाच आहे 12 किलोमीटर. फायनली कसारा घाट आलं की बोलतात शिर्डी आली. सो ऑलमोस्ट आम्ही शिर्डीच्या पायथ्याकडे आहे. फायनली आपण पोचलो पीरबाबा दर्ग्याला. ऊन पण भरपूर आहे, आतमध्ये भजन पण चालू आहे. गर्दी पण भरपूर आहे. कसारा 20 किलोमीटर, खर्डी 7 किलोमीटर. खर्डी दुपारचा हॉल्ट आहे, म्हणजे खर्डीच्या पुढे थोडं दुपारचा हॉल्ट. आणि कसारा आहे तो रात्रीचा हॉल्ट आहे. कसारा घाटाच्या पायथ्याशी. आणि आपण आता निघालो सर्व चालत आहेत लाईन वाईजच. पीरबाबाच्या दर्ग्यावरून निघालो आहे. आपण निघालो आहे दुपारच्या हॉल्टसाठी खर्डीला, जे आहे 9 किलोमीटर पीरबाबा दर्ग्यापासून. आणि रात्रीचा हॉल्ट आहे बरोबर 26 किलोमीटर. जेवढं होईल तेवढं लवकर कवर करूया. उद्या गुढीपाडवा पण आहे, नवीन वर्ष पण आहे. आणि नवीन वर्षात आपण कसारा घाटसुद्धा चढणार आहोत. तर एक्साइटमेंट आहेच, कारण की गेल्या वर्षी या स्पॉटला 4थ्या दिवशी गुढीपाडवा होता आणि आडगावच्या आम्ही कसारा घाट चाललो होतो. तेव्हा आम्ही गेलेलो रिसॉर्टला. पण ह्या वर्षी त्या रिसॉर्टचं काम चालू आहे रिनोव्हेशनचं, त्याच्यामुळे आम्ही रिसॉर्टला नाही गेलो आहे. आम्ही आता थांबलो आहे ना जेवायला ते खर्डीमध्ये. आणि नंतर दुपारच्या वेळेला नाही पोचलो, त्याच्यामुळे आता जेवून घेतो. त्याच्यावर आमच्यासोबत आहे हे 2
हा एक मेंबर. आणि हे हॉटेल गेल्या वर्षीचंच आहे, दरवर्षीचा ठरलेला हॉल्ट आहे. जेवायला इकडेच पोचतो, कारण दुपारच्या हॉल्टला आम्ही कधीच पोचत नाही. आत्ता ज्या हॉल्टला आहे तो आमचा आरतीचा हॉल्ट आहे, म्हणजे आम्ही पालखीपासून अर्धा दिवस मागे चालतो. हे खरं आरतीच्या हॉलला आहे. आणि नंतर आता परत आम्ही जेवणाच्या हॉलला पोचणार तेव्हा पालखी आरतीच्या हॉलला. जेव्हा मी आरतीच्या हॉलला पोचणार तेव्हा पालखी हॉल्ट. हां. आणि जेव्हा आम्ही पालखीच्या हॉलला रात्रीच्या हॉलला पोचू तेव्हा पालखी मिडनाईट झाली असेल, निघायच्या तयारीत असेल, तेव्हा मी रात्रीच्या हॉलला पोचतो. त्यामुळे जेवढ्या सध्याची परिस्थिती आहे आमची. कारण की गरमी भरपूर आहे, त्या गरमीमध्ये नाही चालू शकत. कारण की पायाला फोडं पण आली आहेत 2-3 जणांच्या, त्याच्यामुळे शेवभाजी मागवली आहे. ह्याला शेवभाजी आठवत नव्हती, तर आता आठवली शेवभाजी का असते. काय बोलणार बरं. चला सुरुवात करूया, जेवायला सुरुवात करूया. आम्ही भेटतो तुम्हाला खाऊ. आपण नाश्ता केला, नाश्तामध्ये जेवलो आणि आता जेवण आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आणि यांची मस्ती चालू आहे. कुठे शेवभाजी कुठे पोचली? पोटापर्यंत पोहोचली. ह्या भावाचं पहिलं वर्ष आहे पालखीचं, पण भाऊ नॉनस्टॉप चालतोय. 3 किलोमीटर. काय आनंद झालाय बघा. खर्डी पार तो शिर्डी पार. तर चला पुढे जाऊन भेटूया. वाजलेत 9:18 आणि आपण आत्ताशी पोचलो आहोत उबरमाळीला. कसारा इथून आहे कसारा गाव. कसारा गाव आहे इकडून 10 किलोमीटर आणि त्यानंतर पुढे अजून 6 किलोमीटर. टोटल 16 किलोमीटर आपला प्रवास बाकी आहे. 12 वाजेपर्यंत आपल्याला कंप्लीट करायचा आहे आपला प्रवास. बाकी पुढे मागे आपण पण जागा पडला, पण आरतीचा हॉल्ट आहे 2 किलोमीटर लांब आहे तिकडून. आपण पहिले आरतीच्या हॉल्टला जागा आणि मग पुढे जागा. चला वाजलंच रात्रीचे 3 आणि आपण फायनली पोचलो आपला हॉल्टवर कसाऱ्याला. कसाऱ्याच्या पायथ्याशी हां सगळे टेम्पो लागले आहेत. सकाळी पुन्हा सकाळी परत सर्व 6 वाजता निघणार आहेत. म्हणजे कसारा घाट चढायचा आहे त्याच्यामुळे. सो जाऊया. जेवण करूया आणि मग तुम्हाला भेटतो. पालखीचं दर्शन पण घ्यायला. आपण दर्शन पण घेतलं, जेवण पण झालं लवकर कारण की परत सकाळी उठायचं त्याच्यामुळे. सो आता आपण जाऊन झोपूया आणि मग पुन्हा उद्या भेटूया. बोलो ओम साईराम. आजचा दिवस संपला. ओम साईराम. आणि दिवस 4था पण संपलेला आहे आणि गुढीपाडवा पण सुरू झालेला आहे. थोड्या वेळात 4 वाजतील.